चेंडूचा पुरेपूर फायदा आणि 6 धावांसाठी अतिशय सुंदर सुरुवात झाली होती. एकटा संघाकडनं पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा जाऊन 2 गडी बाद झाले होते. नंतरच्या 2 षटकामध्ये 26 धावा ठोकल्यात त्या कसारेलन संघाने. त्यामध्ये वैयक्तिक प्रशांत यांनी सुंदर अशी फलंदाजी केली. 2 चौकाराने 1 षटकार मारून अजूनही तो खेळपट्टीवरती आहे. पुढचा चेंडू लक्ष्मणचा रोशनसाठी आणि लेफ्टच्या दिशेने उंचावून मारलेला चेंडू बघूया चौकार आणि रोशनच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार. 32 चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बघायला मिळते आपल्याला इथे कसारेलन संघाकडनं. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग थोडासा चुकला आणि 1 धावेसाठी धावसंख्येचा आलेख वाढता. धावसंख्या की 33 चौथं षटक. पुन्हा मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया किती धावा मिळतात. त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण देते. 2 धावा घेण्यामध्ये यश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या वाढती. धावसंख्या ती 35. षटकात अजून 3 चेंडू शिल्लक लक्ष्मणच्या. हलकासा लेग वरती पडलेला चेंडू त्याला थोडासा ग्लान्स केला आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. अजूनही 25 धावावरती नाबाद आहे तो प्रशांत. चांगली फलंदाजी करतोय आणि तेवढा चांगला प्रतिसाद देतोय तो रोशन. षटकातील 5वा चेंडू लक्ष्मणचा रोशनसाठी. ऑफस्टंपवरती पडलेले चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा थोडीशी टाइमिंग चुकली आणि चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्या 37. षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 9 धावा दिल्यात आपल्या षटकामध्ये लक्ष्मणने आणि खराब चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकूण 2 धावा कसारेलन संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या दिवसातील हा पहिलाच दोन्ही बलाढ्य संघ. आणि सुंदर असा फटका पंगोपच्या दिशेने आणि तेवढं चांगला झेल पकडला तो हरीशने आणि ते चांगली फलंदाजी करत होता तो प्रशांत आणि गडी बाद झाला. मायक्रोफोनचा घेतला घेऊ का कुठला USB साऊंड डिव्हाइस का डिव्हाइस तो घेऊ.
सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो रोशनने धावसंख्या गेली ती 43 44. तिसरा चेंडू लेसरच्या दिशेने सुंदर असा फटका बघूया आणि इथे झेल सुटलाय तो मनोज कडून. खूपच क्वचितच बघायला मिळतं आपल्याला मनोजच्या हातातून झेल सुटतो. सुंदर असा झेज केला होता झेल, परंतु चेंडू हातामध्ये त्यांना काही पकडता आला नाही व्यवस्थित आणि आणि षटकातील पुढचा चेंडू आणि ऑप्शनच्या खूपच बाहेर थोडीफार मलिंगासारखी गोलंदाजी करतो तो गोलंदाज, परंतु मलिंगासारखा अचूक टप्पा आणि गती त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसत नाहीये. धावसंख्या वाढती, धावसंख्या 46. चौथा चेंडू आणि सुंदर असा फटका मिडॉनच्या दिशेने बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा देते गोरखचं आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. षटकातील पाचवा चेंडू विकास आणि मारलेला चेंडू हवेमध्ये वरती गेलेला बघूया. झेल होतोय का खेळाडू त्याच्या खाली आणि त्या अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु तेवढ्याच दरम्यान सुंदर रनिंग करून 2 धावा वसूल केल्या त्या आणि इथे 50 धावा पूर्ण झाल्या त्या कसारी 11 संघाच्या. तीन गाड्यांच्या मोबदल्यात 50 धावा कसारी 11 संघाच्या. आणि सुंदर असा चेंडू तेवढा चांगला सुंदर उठवलेला मिड ऑफच्या दिशेने बघूया आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा इथे चोरलेल्या आहेत. एकूण 12 एकूण 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52. शेवटचं षटक गजानन सरोदे यांचा आज वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52. शेवटचं षटक कसारा 11 संघाच्या इनिंगचे घेऊन आलं तर लक्ष्मण आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची गती कमी असल्यामुळे टायमिंग काही जमवता आला नाही रोशनला आणि निर्धाव असा चेंडू पाहिला लक्ष्मणचा. दुसरा चेंडू लक्ष्मणचा, पुन्हा एकदा स्लोअर चेंडू मारलेल्या हवेमध्ये चेंडू झेल होतो का बघूया आणि ते झेल बाद. चांगली फलंदाजी करत होता रोशन, परंतु स्लोअर टाकला चेंडू आणि कडे बाद. आणि पुढील फलंदाज गेलाय तो विनोद आणि विनोद सामान्यांनी जर षटकार मारला त्यांच्या प्रत्येक षटकारला निलेश गुजर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक.
ऑफस्टमवरती चेंडू आणि तेवढा चांगला फटका. बघूया किती धावा मिळतात. त्या चांगलं क्षेत्ररक्षण देते परंतु 2 धावा घेण्यात यश. चांगली फलंदाजी करतोय बबलू. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू बबलूसाठी आणि मारलेला आहे चेंडू. खूपच उंच गेलेला आहे चेंडू. बघा झेल होतोय का आणि इथे झेल सुटलेला आहे आणि हा चौकार बबलूच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 58. अजूनही शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहे तो बबलू. 5वा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय लक्ष्मण. सुंदर असा चेंडू. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूची गती स्लो असल्यामुळे टायमिंग काय जमावता आला नाही पुन्हा एकदा आणि इथे एका धावेवरती समाधान मानावं लागलं ते बबलूला. आणि नाना सावंत यांना शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मिळतोय. बघूया या चेंडूवरती जर षटकार मारला तर निलेश गुजर यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. शेवटचा चेंडू षटकातला आणि मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका मारलाय आणि एक धाव घेतलेली. बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा होण्याचा धोका तिथे. गचाळ असा थ्रो आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी एकूण 3 धावा आणि इथे कसरली संघाची इनिंग संपलेली आहे. किती धावसंख्या झाली ती 62. 62 जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते एकता संघाला. हॅलो धन्यवाद डीजे. कसारा 11 या संघाने 63 धावांचं आव्हान ठेवलं ते एकता या संघाला. कसारा 11 या संघाला विनंती करतो की आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कसारा 11 संघाचे धाडणीचे फलंदाज चेतनजी मांजरेकर यांचे वडील मांजरेकर काका यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून बसण्याची कृपा करावी. मांजरेकर काका.
फलंदाज एकता संघाचे फलंदाज लवकर लवकर मैदानात जायचं आपण. एकता संघ दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आपण. दरम्यान वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रशांत, नावाजलेला गोलंदाज तसेच नावाजलेला फलंदाज देखील तो प्रशांत. सलामीची जोडी लक्ष्मण आणि मनोज. मनोज यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रशांत. प्रशांत यांचा सामना करेल तो मनोज. हॅलो हॅलो पहिला चेंडू प्रगतीपथावर प्रशांत यांचा, त्यांचा सामना करेल तो मनोज. 63 धावांचं आव्हान. उंच फटका मारण्याच्या नादात बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने आपल्या संघाचं खातं खोलताना अवंतराशी एक धाव. हॅलो 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 दुसरा चेंडू प्रशांत यांचा. बॅटची कडा चाटून गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा एक धाव. एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 2. 2 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र मनोज आपला वैयक्तिक स्वतःचा खातं खोलतोय तो मनोज. दरम्यान स्ट्राईकला आलाय तो लक्ष्मण. सलामीची जोडी मनोज आणि लक्ष्मण. तिसरा चेंडू त्यांचा सामना करतोय तो लक्ष्मण. चांगलासा फटका, तितका चांगलासा क्षेत्ररक्षण, अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण विनोद यांचं. जितकं कौतुक करावं तितकं कमी. इतकं उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण केले ते नाना विनोद यांनी. परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 3. चौथा चेंडू मनोज साठी. चांगलासा फटका लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा खणखणीत चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 7. 4 चेंडू आणि 7 धावा. उत्कृष्ट असा फटका मनोजच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. 5वा चेंडू प्रशांत यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो मनोज. तितका चांगला असा फटका, चांगला असं क्षेत्ररक्षण. झेल काही टिपता आली नाही परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण विजयांचं. दरम्यान एक धाव. एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 8. 5 चेंडू आणि 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. आता मात्र स्टेप आउट केलेला हा फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी खराब असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 10 धावा. एका षटकाच्या समधीनंतर धावसंख्या 10. 63 धावांचं आव्हान. यानंतर समालोचन करतील स्वप्नील भाऊ. एकता संघाने आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घेणे. याच्यानंतर होणारा सामना पुढील गोलंदाज शहापूर तालुक्यात नावाजलेले गोलंदाज महेश साखरे म्हणजे पप्पू साखरे. हा दुसरं षटक घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिलं षटक. धावसंख्या झाली आहे 10. बिनबाद 10.
पहिला चेंडू पप्पू यांचा आणि लेग साइडला कट केलेला चेंडू हा आणि या पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला पप्पू यांना. धावसंख्या झाली ती 14. खूपच सुंदर लेगच्या दिशेने कट केलेला मनोज यांनी चेंडू तो चौकार केलेला आहे. यापुढे होणारा सामना रातांदळे आणि पाटोळ दोघंही कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर येणे. पाटोळ आणि रातांदळे. दुसरा चेंडू पप्पू यांचा आणि हा निर्धाव असा चेंडू खूपच सुंदर चेंडू टाकला होता आणि धावसंख्या झाली ती 14. 2 चेंडू 14 धावा. दोघही संघ कसारा गावातले नावाजलेले संघ आहे, एकता आणि कसारा 11. आणि हा पंचांचा निर्णय. एक रन डिक्लेअर या स्वरूपात भेटलेले मनोज यांना. धावसंख्या आली ती 15. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू शिल्लक पप्पू यांच्या षटकातले. विजयासाठी धावसंख्येची गरज 63 धावा आणि उचलून मारलेला हा चेंडू आणि हा पंच 4 धावा आणि खूपच सुंदर टोललेला चेंडू लक्ष्मण यांनी. धावसंख्या आली ती 19. आणि यानंतर प्रत्येक षटकाराला 200 रुपये निलेश गुजर यांच्याकडून यांनी 1000 रुपये जमा केले, म्हणजे 5 षटकारांचे पैसे जमा केलेले त्यांनी. निलेश गुजर यांनी 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 19. आणि पाटोळ हा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि खूपच सुंदर जयल रोशन यांचा आणि पप्पू यांनी घेतलेला पहिला बळी आणि एकता संघाचा पहिला विकेट पडलेला आहे. धावसंख्या 7 जागी 19. हा जो सामना आहे हा खूपच रोमांचक होणार आहे, कारण की दोघंही संघ अटीतटीचा असा सामना बघायला भेटणार आपल्याला शेवटपर्यंत. लक्ष्मण हा पास झालेला आहे. खूपच सुंदर फलंदाजी केली लक्ष्मण यांनी आणि त्यांनी 7 धावा मारल्या, त्यात एक चौकार मारलाय त्यांनी. आणि पुढील फलंदाज तो नॉन स्ट्राईकला तो सुनील. शेवटचा चेंडू पप्पू यांचा. धावसंख्या 19. दुसरा षटक चालू आहे. जवळजवळ स्कोर 19 झालेला आणि व्यवस्थित स्कोर एकता संघाचा. आणि शेवटचा चेंडू आणि याच्यानंतर सर्कल पण संपणार आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 2 षटकानंतर 19 धावा, 1 बाद. पाटोळ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना झाल्यानंतर लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घेणे पाटोळ या संघाने. यावर नंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे.
आणि पुढील गोलंदाज रमेश गोडे म्हणजे दादू गोडे. खूपच नावाजलेले गोलंदाज आहे, पण शहापूर तालुक्यात आणि प्रायव्हेट क्लब कडून पण एक क्रिकेट खेळतात मुंबईला. तिसरा षटक, धावसंख्या 19, 1 बाद 19. आणि पहिला चेंडू असा निर्धाव चेंडू दादू यांचा. खूपच सुंदर गोलंदाजी करतात ते. आणि धावसंख्या जागच्या जागी 19, एक चेंडू 19 धावा. आणि सुनील काय करतोय हा आपल्या संघासाठी हे आपण बघू. दुसरा चेंडू आणि ऑफ साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू. हा एक धाव घेण्यात यश, दुसरा धाव घेण्याची प्रयत्न, पण एकच धाव घेतलेले तिथे. धावसंख्या आली ती 20. 2 चेंडू 20 धावा. दादू यांचा तिसरा चेंडू. आणि हा लेग साइडला कट केलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, मनोज झा स्क्रीज सोडून पडलेला आणि पण नाही. हा एकच धाव घेण्यात यश आलेले त्यांना. धावसंख्या झाली ती 21. रमेश यांनी 3 चेंडू 2 धावा दिलेल्या दादू यांनी. आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये निलेश गुजर यांच्याकडून. जो कोणी फलंदाज षटकार मारल, आणि हा बोल्ड झालेला आहे, इनसाइड एजून बोल्ड झालेला तो सुनील. आणि खूपच सुंदर गोलंदाजी दादू यांची. दादू यांची खूपच सुंदर गोलंदाजी. त्यांनी 4 चेंडू 2 धावा देऊन एक बोल्ड घेतलेला, एक विकेट घेतलेला आहे. आणि पुढील फलंदाज भारत आव्हाड. एकता या संघाचा हा तिसरा फलंदाज भारत आव्हाड. हा आपल्या संघासाठी काय करल. पुढील चेंडू आणि खूपच उंच टोलवलेला लेग साइडच्या दिशेने हा चेंडू, आणि हा झेलबाद झालेला आहे. आणि दुसरा बळी हा घेतलेला आहे दादू यांनी. आणि खूपच सुंदर गोलंदाजी. आणि दादू यांनी 2 चेंडू 2 विकेट घेतलेले आहे. आता ते हॅट्रिकवर आहे. खूपच सुंदर गोलंदाजी दादू यांची. रमेश गोडे. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडू आणि हा पण उंच टोलवलेला, आणि हा बाद, आणि विकेट पडलेला मनोज यांचा. आणि हॅट्रिक झालेली दादू गोडे यांची. खूपच सुंदर गोलंदाजी. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 21. मनोज हा बाद झालेला आहे. मनोजनी 12 धावा केलेल्या आपल्या संघासाठी. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. आणि धावसंख्या ती 21. 3 षटकानंतर 21 धावा आणि 4 विकेट पडलेले. त्यात दादूने हॅट्रिक घेतलेली. शेवटच्या 3 चेंडू 3 विकेट घेतलेले दादूने. खूपच सुंदर गोलंदाजी केलेली त्यांनी.
3 षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता एकता या संघाला. 18 चेंडू 42 धावा. पुढील फलंदाज एकता या संघाकडून विकास. दोघही संघ कसारा या गावातले नावाजलेले संघ आहे. 18 चेंडू 42 धावा हे पण शक्य आहे स्कोर होणं. बघू पुढं कसारे लोक काय करते आणि एकता हा संघ काय करतो. यापुढील होणारा सामना पाटोळ आणि रातांदळे. पाटोळ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ड्रिंक्सचा टाइम संपलेला आहे. Il est 7h15, je prends le métro. Encore 10 minutes, je suis au boulot. Si je pourrais l'arrêter, cette gêne mécanique, ça doit... पुढील गोलंदाज रोशन. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे त्यांनी आणि हा खूपच सुंदर टोलवलेला चौकार. माझ्या मते 2 धावा 2 धावा डिक्लेअर. या हरीश यांच्या धावसंख्या आली ती 23. दुसरा चेंडू रोशन यांचा. खूपच सुंदर चेंडू ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण हा निर्धाव चेंडू बीट झालेला बॅट्समन. धावसंख्या आली ती 23. 2 चेंडू 23 धावा. खूपच सुंदर गोलंदाजी करतो रोशन. अजून 40 धावांची आवश्यकता. कट केलेला पॉइंटच्या दिशेने आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा भेटलेल्या आहे. हरीश यांनी पुन्हा एकदा 2 रन डिक्लेअरच्या स्वरूपात घेतलेले. धावसंख्या झाली ती 25. 15 चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारलेले चेंडू 1 धाव भेटला. चेतन यांनी चेंडू क्षेत्ररक्षण केलेले तिथे. धावसंख्या झाली ती 26. चौथा चेंडू रोशन यांचा. खूपच सुंदर गोलंदाजी केली रोशन यांनी आणि खूपच सुंदर टोललेला ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा स्ट्रोक. 1 धाव भेटलेली आहे. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. धावसंख्या आली ती 27. शेवटचा चेंडू रोशन यांचा. खूपच सुंदर गोलंदाजी. 1 धाव घेण्यात यश आलेलं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एकच धावात समाधान मानावं लागेल त्यांना. धावसंख्या आली ती 28. 4 षटकानंतर 28 धावा 4 विकेट. पुढचं षटक घेऊन येतो दादू. खूपच सुंदर गोलंदाजी केली. हॅट्रिक घेतलेली शेवटच्या 3 चेंडूवर त्यांनी मागच्या षटकात. या षटकात दादू काय करतो ते बघू. खूपच सुंदर टोलवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे बबलू यांचं आणि 1 धाव मध्ये समाधान मानावं लागेल. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलं बबलू यांनी. एकच धाव घेण्यात यश आलेलं एकता या संघाला.
हरीशने एक आणि आता स्ट्राईकवर आलेला तो विकास हा एकता संघाटी काय करतो आता चौकारांची गरज आहे एकता या संघाला खूपच सुंदर टोलवला जास्त वर गेलेला हा चेंडू आणि झेलबाद झाला चेतन यांनी झेलबाद घेतलेला आहे त्यांना आणि दादूला अजून एक विकेट भेटलेलं आहे इथं चौथा विकेट दादू यांना दहा चेंडू मध्ये 34 धावांची गरज एकता या संघाला आणि निलेश गुजर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये इथे पारितोषिक ठेवण्यात आलेले आणि हा सुंदर चेंडू निर्धाव असा चेंडू पुढील चेंडू दादू यांचा आणि सुंदर टोललेला चेंडू हा रोशनीने खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलेले तिथे 2 धाव घेण्यात यश आलेले एकता या संघाला धाव संख्या झाली ती 31 धावा झालेले अजून 32 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडू 32 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे एकता या संघाला खूपच सुंदर गोलंदाजी केली आहे रमेश गोडे यांनी त्यांनी पूर्ण सामना फिरवलेला आहे सुंदर टोलवलेला चेंडू लेग साइडने आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पप्पू यांचं 1 धाव घेण्यात यश आणि धावसंख्या झाली ती 32 शेवटचा चेंडू खूपच सुंदर ब्लॉक होल टाकलेला हा चेंडू आणि पप्पू यांचं गचाळ क्षेत्ररक्षण तिथे बॉल सुटलेला हातावरून 1 धाव होती तिथे 2 धाव घेण्यात यश आलेले एकता या संघाला धावसंख्या आली ती 34 5 षटकानंतर 34 धावा षटक संपलेलं आहे एका षटकात 29 धावांची गरज एकता या संघाला किमान 5 षटकारांची गरज पुढील गोलंदाज पप्पू साखरे पहिल्या षटकात विशेष असं काही करू नाही शकले आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ते आपलं वैयक्तिक खूपच सुंदर चेंडू आणि हा गचाळ क्षेत्ररक्षण पंच धाव किती घेतलेले 1 धाव पाच चेंडू शिल्लक शेवटचे 5 चेंडू एकता या संघाला 5 षटकाराची गरज एकता या संघाला धावसंख्या ती 35 आणि कव्हर ड्राईव्ह केलेला स्ट्रोक सुंदर क्षेत्ररक्षण तिथे ईश्वर भांगरे यांचा आणि एकच धाव घेतलेले खूपच सुंदर गोलंदाजी केली कसारा इलेव्हन या संघाने आणि त्यातल्या रमेश गोडे यांनी खूपच सुंदर चेंडू पप्पू यांचा बीट झालेला बॅट्समन 3 चेंडू शिल्लक धाव संख्या 36 शेवटचे 3 चेंडू सामना जवळजवळ कसारा या संघाने आपल्या काबीज केलेला आपल्याकडं पुढचा चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे धावसंख्या ती 37 शेवटचे 2 चेंडू 63 धावा जिंकण्यासाठी पाहिजे एकटा या संघाला कसारा इलेव्हनने काबीज केलेला जवळजवळ हा सामना पुढील सामना एक धाव काढलेले धावसंख्या आली ती 38 शेवटचा चेंडू पुढील सामना
पाटोळ आणि रातांदळे आणि पाटोळ या संघाने त्वरित हा सामना आल्यावर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि शेवटचा चेंडू, उंच मारलेला चेंडू, डॉट बॉल. सामना संपलेला. कसारा ह्या संघाने हा सामना जिंकलेला आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि एकता या संघाचा कौतुक. आणि ह्या सामन्याचा सामनावीर रमेश कोडे. खूपच सुंदर गोलंदाजी केली. 4 बळी टिपलेले, 2 षटकामध्ये त्यांनी 8 धावा देऊन 4 बळी घेतलेले. खूपच सुंदर गोलंदाजी दादू गोडे यांची. आणि सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलेले दादू गोडे, त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आणि दादू गोडे यांना पारितोषिक मांजरेकर काका देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि तसेच दिलीप सावंत यांच्याकडून सामनावीर म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे दादू गोडे यांना. मांजरेकर काका सामनावीर दादू गोडे यांना सन्मान चिन्ह देताना खूपच सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी दादू गोडे यांनी. रातांदळ या संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. दिलीप सावंत यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक सामनावीर दादू गोडे यांना देण्यात आलेले आहे. खूपच सुंदर गोलंदाजी दादू गोडे यांची आणि खूपच सुंदर खेळ दाखवला कसारा एलेवन या संघाने. कसारा एलेवन हा संघ विजयी झालेला आहे. आणि रातांदळे संघात आपले क्षेत्ररक्षण, पाटोळ या संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. पाटोळ या पुढील आणि खूप चांगला असा सामना झाला. या अगोदर कसारा 11 विरुद्ध एकता संघ, त्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली ती दादू गोडे याने सामनावीरचा किताब पटकाविला. हॅट्रिक घेतली त्या ठिकाणी, त्याचं अभिनंदन. कोणता संघ आहे तो?